नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। महापौर संदीप जोशी ने की नागरिकों से अपील, कहा शहर को और संकट में न डाले। मेयर संदीप जोशी ने शहर में कोरोना के संक्रमण को रोकने के लिए नागरिकों को खुद ही नियमों का पालन कराने की अपील की है। उन्होंने कहा कि शहर में 50,000 से अधिक पॉजिटिव हो चुके हैं। सरकार ने नियम तैयार किए हैं, लेकिन उन नियमों का पालन करने के साथ ही नागरिक स्व अनुशासित रहे। लोगों द्वारा ना तो नियमों का पालन किया जा रहा है, ना ही सतर्कता बरती जा रही है। ऐसे में कोरोना महामारी का खतरा बढ़ता ही जा रहा है, जिस वजह से महापौर संदीप जोशी ने शहर को और संकट में न डालने की अपील नागरिकों से की है और हालातों की गंभीरता समझने को कहा है। काही मंडळी आमच्यातली अशी आहेत की तब्येतीला काही झालेलं नाही आहे, इम्युनिटी लेवल देखील चांगली आहे, परंतु मला काहीतरी होईल या धाकाने आम्ही हॉस्पिटलमधले बेड देखील अडवून ठेवलेले आहे। हे देखील सत्य या ठिकाणी। काही जण अजूनही त्याच याच्यात आहे की मला थोडीच कोविड होणार आहे, मला थोडीच काही होणार आहे, आणि त्याच्यामुळे रोज सीताबर्डीवरती आपण गर्दी करतोय, चहाच्या टपऱ्यांवरती गर्दी होते आहे, गुपचूपवाल्याकडे गर्दी होते आहे, आणि मग घरी बसून आम्ही पुन्हा सांगतोय की लॉकडाऊन हे लागलंच पाहिजे। लॉकडाऊन का नाही करत आहे याच्याबद्दलच्या देखील आम्ही भूमिका मांडतो। या ठिकाणी हॉस्पिटलमधली स्थिती असताना आपल्याला हे देखील सांगणं अत्यंत आवश्यक आहे की जीएमसी मध्ये 600 बेड असताना आमचा 250चा स्टाफ जीएमसी मधला हा कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे। मेयो मधले 100 जण 600 बेडच्या अगेन्स्ट मध्ये पॉझिटिव्ह झालेले। ही स्थिती सर्वीकडे झालेली आहे। मग महानगरपालिकेत देखील 200 पर्यंतचा स्टाफ आमचा हा पॉझिटिव्ह झालेला आहे। नेहरू नगर झोन असेल, आमचा गांधीबाग झोन असेल, लक्ष्मीनगर झोन असेल, या झोनमध्ये जिकडे तिकडे सर्वजण पॉझिटिव्ह मॅक्झिमम स्टाफ होत आलेला आहे, आणि त्यामुळे एकाच वेळी नागपूर शहरातली सर्व स्थिती ही कोलॅप्स होण्याच्या स्थितीमध्ये आज येऊन पोहोचलेली आहे। माझी आपणाला सर्वांना नम्र विनंती आहे की लॉकडाऊन लागेल नाही लागेल, लॉकडाऊनचा फायदा काय आहे, सोल्युशन काय आहे, हा संपूर्णतः वेगळा विषय आहे। पण मला स्वतःला डिसिप्लिन तर लावू शकतो ना, मी स्वतःला तर ठरवू शकतो ना की भाजी आणायला मी नवरा बायको आम्ही जाणार नाही, आम्ही गुपचूप खायला जाणार नाही, आम्ही चहा नाही प्यायला बाहेर, पाटोडी खाल्ली नाही तर आमचं काही भलं वाईट होणार नाही। त्याच्यामुळे मी घरी राहील हे तर मला ठरवता येतं, आणि त्याच्यामुळे आपण स्वयंशिस्त बाळगावी। आणि कृपया कृपया हात जोडून विनंती आहे, पॅनिक होऊ नये। महानगरपालिकेच्या साईटवरती आम्ही डॉक्टरांची लिस्ट जाहीर केलेली आहे, त्याचा अनेक जण फायदा घेत आहे, लाभ घेत आहे, त्यांचे नंबर्स दिलेले आहेत, ते काउन्सिलिंग करत आहेत, ते सांगतात आहे, सल्ला देत आहेत, तर त्याचा देखील आपण फायदा घ्यावा। आणि तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून संपूर्ण देशात कोरोनाचा कहर चालू असताना नागपुरात देखील हे सुरू झालेलं आहे, याच्याकडे गांभीर्याने बघून आपण सारे मिळून एकत्रितपणे लढून या कोरोनाला निश्चितपणे लवकरात लवकर या शहरातून हद्दपार करूया, एवढीच हात जोडून विनंती मी या ठिकाणी आपणाला करतो। धन्यवाद। तो वहीं दूसरी ओर पुलिस आयुक्त अमितेश कुमार सोमवार को एक्शन मोड में आ गए। कोविड संक्रमण की रोकथाम के लिए पुलिस आयुक्त ने करीब 2 घंटे तक शहर की सड़कों का मुआयना किया, साथ ही नागरिकों और व्यापारियों से रूबरू होकर सुरक्षित दूरी का सख्ती से पालन करने की हिदायत दी। तो वहीं तीसरी ओर शहर के गैर जिम्मेदार नागरिकों को शासन प्रशासन की अपील के साथ ही कार्रवाई का भी कोई असर नहीं होता दिख रहा है। मनपा की एनडीएस टीम ने मास्क नहीं लगाने वाले 744 नागरिकों के खिलाफ सोमवार को कार्रवाई की। पिछले 11 दिनों से कार्रवाई की जा रही है और अब तक कुल 5032 लोगों से दंड वसूली की जा चुकी है। बावजूद इसके गैर जिम्मेदार नागरिकों को कोई अंतर नहीं पड़ रहा है। अब तक कुल 10,06,000 रुपयों की दंडात्मक कार्रवाई की जा चुकी है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं।
आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।